बघा मस्त काचाच्या छोट्या भरण्या घासलेल्या मस्त पुसून क्लिनिंग करून अशा उन्हाला ठेवलेल्या. इकडं पाहे पूर्ण किचनवरची हे स्टाईलची फरशी ही पूर्ण सगळी आम्ही निरमेच्या पाण्याने धुवून हे काढलेले. सगळंच काय तुमच्याशी नाही शेअर केलेलं. चला तर मंडळी आता किचनची क्लिनिंग चालू आहे. मागच्या घराची झालेली आणि ही पण आता कसं थोडी थोडी घेणार आहे मी क्लिनिंग करून. तर आता हे कसं हे भिंती हे अशा पाण्यानं धुता येत नाही कारण इथं लाईट फिटिंग असते, हे वायर हे असतात, करंट हे उतरायची भीती असते. म्हणून मी काय केले पूर्ण सगळ्या अगोदर चांगले जाळ्या काढून घेणार आहे आणि त्यानंतर असे बकेटात पाणी घेऊन पूर्ण असे रॅक पुसणार आहे ओले करून. तर बाहेरचा आवरस्तो करत तर हे मस्तपैकी सगळं चांगलं क्लिनिंग होऊन जातं, वाळून जातं. आणि आता हे करून पुन्हा हे फ्रीज आवरायचे, पुन्हा तिकडचं म्हणजे थोडं करून आता एक दिवसात तर काही होणार नाही, पण थोडं करून मी पूर्ण क्लिनिंग करून घेणार आहे किचनची. काही भांडे घासून ठेवलेले, आता काय उतरायचे राहिलेले. तर मुली चला वरचा हाताला येत ना तो हे चांगलं पुसून घ्यावं एकदा. तर मंडळी ना का हे रॅक आम्ही काढायला गेलो पण हे रॅकच निघेना कारण गेल्या वर्षी आम्ही किचन बदललेलं आहे ना. तर त्या माणसाने त्या ड्रिल मशीननं रॅक चांगलं फिट केलेलं आहे. ह्या पायी खिळे हे असं बिलकुल निघेना. आम्ही खूप काढायचा प्रयत्न केला तर हे रॅक कायमचंच पॅक केलेलं वाटतं. तर चला म्हणलं ह्याच्या आता जाळ्या जुळ्या काढून आम्ही रॅक असं निरम्याच्या पाण्यानं साध्या पाण्यानं असंच इथं चांगलं क्लिनिंग. पाय एकदम रॅक असं निरम्याच्या पाण्यानं त्याच्यानंतर साध्या पाण्याने एकदम क्लिनिंग केलं. इकडं पाय क्लिनिंग करेपर्यंत पोरीने माझ्या किती मस्त अशी छानपैकी ह्या काचेच्या भरण्या पूर्ण घासून घिसून कोरड्या करायला ठेवल्या आहेत. आता मी लगेच याला थोड्याशा कपड्यानं पुसून उन्हाला ठेवते आणि पहा किती छान वाटेल तशा स्वच्छ. आणि म्हणजे म्हणतात ना हात फिरत तिथं लक्ष्मी फिर. तर बघा किती मस्त अशा भरण्या झाल्या. चला मी आता याला उन्हाला ठेवते पुसून. बघा मस्त काचाच्या छोट्या भरण्या घासलेल्या मस्त पुसून क्लिनिंग करून अशा उन्हाला ठेवलेले. तर आपण छानपैकी अशा मस्तपैकी वाळलेले आहेत. आणि म्हणजे ना पूर्ण काचेच्या त्यात प्लास्टिकची एक पण बरणी नाही. पाय पूर्ण छोट्या मोठ्या मला इतक्या काचेच्या भरण्या आवडतात ना. फक्त ह्या दोन आहेत बघा, हे पण चांगलं प्लास्टिक ह्या दोनच आहेत, बाकी पूर्ण काचेच्या भरण्या आहेत बघा. हे पहा पूर्ण सगळ्या झाल्या आता उन्हाला. इकडे डबे पण वाळलेले. तर चला आता ह्या छोट्या भरण्या झालेल्या घासून पुसून मस्त वाळून. आता मोठ्या काचेच्या भरण्या राहिलेल्या आहेत. आता ज्याच्यात मसाला लोणचं काय असेल ते नाही मी रिकामं करणार, पण ज्या रिकाम्या करण्यासारखे सामान त्याच्यातलं तर त्या मी काढणार आहे. पण त्या अगोदर आम्ही काय करणार आहे, अगोदर आता निहारी करणार आहे म्हणजे जेवण करणार आहे. आता 11 वाजलेले आहेत, आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून हे सगळं आवरावरी करायला. तर चला तर आता मस्त जेवण करून पुन्हा काचेच्या भरण्या काढणार आहेत घासायला. ते 6-6:30 वाजले नाही का पसारा बघा मंडळी. आता 6-6:30 वाजले तरी आमचं पसारा क्लिनिंग करणं आवडणं चालूच आहे. किचनवरची हे स्टाईलची फरशी ही पूर्ण सगळी आम्ही निरमेच्या पाण्याने धुवून हे काढलेले. सगळंच काय तुमच्याशी नाही शेअर केलेलं. हे रॅक नाही का असं निघतच नाही फिट केलेले ड्रिल मशीननं. तर हे जागेवरच निरमेच्या पाण्यानं धुतलं, व्यवस्थित चक्कोरडं केलं. आणि ह्या पाहिजे आता पसारा लावायला सुरुवात केलेली. तर ह्या पाहिजे एवढं हे पट्ट्याला लावलेले. आता बाकीचं राहिलेले आणखी सामान आता आमचं चालू आहे. आता संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आता स्वयंपाकाची पण तयारी करायची. तर चला मुलं आता पटपट दोघे दुकडं आम्ही पसारा लावून घेतो. काय काढायला आपण पटपट काढतो सामान, पण भरताना खूप म्हणजे कशात काय खूप वेळ जातो. तर पूर्ण क्लिनिंग केलेली. तर आता नाही का फ्रीज इकडं पहा फ्रीज पण पोरीने पूर्ण साफ केली आतून बाहेरून. वरती पेपर टाकलेले आहेत आणि इकडं पहा आतून पण पूर्ण अशी क्लिनिंग करून घेतली. आता सामान राहिलेले ह्याच्यात. आणि क्लीन करताना आम्ही हे बोर्ड पण पिन पण बाजूला काढून ठेवलेली होती. तर हे पूर्ण असा चकाचक केलेलं आहे पूर्ण. कशी लागली आपल्या हॉटेलची भाजी पुरीनं? खूप छान. अरे वा मस्त. जेव्हा मग पोटभर. तर मंडळी बघा पूर्ण किचन क्लिनिंग झाली आणि फ्रीज पण आतून बाहेरून पूर्ण स्वच्छ केलं. आणि चला मला आता सगळंच साफसफाई केली. आता हे डबेच कशाला ठेवायचे. मग या डब्यात भाज्या होत्या, भाज्या बाजूला काढल्या आणि हे डबे पण घासले. आणि तसे तर नाही का डबे भाज्या संपले की डबे आपण घासतो तसं व्यवस्थित करतो. पण चला मला आता सगळ्यासोबत डबे पण हे झाले. तर या आता घासून घुसून मस्त पुसून कोरडी झालेले.
तर म्हणलं चला आता याच्यामध्ये आता जे भाज्या काढल्या ते भाज्या भरून आता व्यवस्थित हे फ्रीजमध्ये ठेवायचं. मंडळी पहा हे सगळे डबे पुसून बिसून व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून टाकले. कारण रात्री आम्हाला हे पसारा लावूनच झाला नाही. काल दुपारी नांदेडून मुलगी आली ती भेटायला, तर त्यामुळं मग ते रात्री जेवण हे ते करायला सगळं आवरायला उशीर झाला. मग आम्ही घरच्याच हॉटेलला जाऊन जेवण केली मस्त. आणि आज सकाळी पहाटे 6-6:30ला तिला वाटं लावलं नांदेडला. आणि मग चला म्हणलं आता सकाळी सकाळी हे डबे बिबे सगळे घासलेले पुसून बिसून कोरडे केले आणि आपण पूर्ण भाज्या बिज्या भरल्या. कारण आमच्याकडे शुक्रवारी आठवडी बाजार असतं ना, तर आता भाज्या पण अर्ध्या संपल्या. आता आज मंगळवार आहे आज तर ह्या भाज्या उरलेल्या काही ह्या ही भेंडी, अद्रक, इथं हिरवी मिरची आणि ह्या दोन्ही बी याच्यात वांगेच आहेत. हे गोबी आहे व्यवस्थित करून ठेवलेले. आणि याच्यात त्या दोडके त्याच्यात नाही याच्यात वालाच्या शेंगा आहेत, घेवडा का वाल म्हणतात ते. आणि याच्यात दोडके आहेत आणि हे टोमॅटो आहेत. आणि हे नाही का मी अशी फुलं ठेवत असते, कधी भेटतात नाही भेटतात ना अशी शिल्लकची फुलं ठेवत असते देवपूजेसाठी. आणि इथं टपामध्ये पण पहा, इथं डब्याला जागा पुरणा. कारण इथं दुधाचं पातेलं दह्याचं ठेवायला जागा आहे. कारण आणखी दूध गरम आहे गॅसवरून इथं ठेवलेलं नाही, तर याला जागा लागते. आणि इथं टपामध्ये बा हे पूर्ण डाएटचं आहे. इथं गाजरं, काकडी आणि इकडं पाहिजे डाएटचीच पत्तागोबी आहे गुलाबी. आणि इकडं बा पांढरी पण आहे. आणि हे पीठ दररोज जेवणासोबत लागतं. तर हे सामान कसं आहे डब्याने बसत नाही ना मोठमोठा म्हणून, त्याच्यामुळे हे असं खाली याच्यात ठेवलेले. आणि याच्यामध्ये कढीपत्ता आहे, कधी भेटतो ना आम्ही असा शिल्लकचा कढीपत्ता ठेवतो. आणि इकडं पहा आता हे दरवाजे जे आहे ना, त्या 2 दरवाजामध्ये आम्ही ठेवले ते काय डब्या धुतल्या, काय पुसून स्वच्छ केल्या. तर इकडं पाहायच्यात ठेवले काय सामान असं. आणि हे जे 2 दरवाजे आहेत ना, तर हे पोरींकडून तुटलेले आहेत हे 2 दरवाजे. तर ह्याला काय ह्याच्या मापचं काही आणणंच होईना. हे असे हे पट्ट्या तर इथली आणि इथली तर पाहत आता ते याच्या मापचे आणायचे. ह्या पूर्ण फ्रीज पण क्लिनिंग झालं. आणि ते मोठं जी फ्रीज आहे ना, पूर्ण हॉटेलचं सामान असतं याच्यामध्ये. आणि या फ्रीजसोबत ह्या रात्री हे जे तुम्हाला रात्री दाखवलं होतं ना, हे फ्रीजच्या पाठीमागचं रॅक, तर हे पण काचेच्या भरण्या स्वच्छ करून घासून व्यवस्थित सामान लावून हे पण क्लिनिंग झालेली. याची पण फ्रीज पण आतून बाहेरून झाले. तर ह्या पूर्ण अशी क्लिनिंग झालेली. तर आता नाही का फक्त आपलं एक देवघराची राहिली बघा क्लिनिंग. तर ते पण आता पाहू जमलं तर आज करूत नाही तर उद्या करूत. तर मंडळी आज 3-4 दिवसाला आमची क्लिनिंग चालूच आहे घराची. कसं थोडं करत राहावं लागतं, साफसफाई तर व्यवस्थित राहतं स्वच्छ. खालची फरशी राहिलेली धुवायची पुसायची. तर चला तर म्हणलं ह्या किती भारी मस्त. आणि ह्या नाही का आमच्या टमाटर हे सॉसच्या बाटल्या आहेत हॉटेलच्या. तर मला काचेच्या बरण्या हे खूप आवडतात म्हणून मी अशा पूर्ण एक रिकामी झालेली धुवून अशी व्यवस्थित ठेवलेली आहे त्या. तर चला तर मंडळी कसा वाटला माझा आजचा छोटासा किचन क्लिनिंगचा ब्लॉग आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन क्लिनिंगच्या अशा वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.